हॅलो नमस्कार. मी आज मुगाच्या डाळीचा पराठा बनवत आहे. बऱ्याचदा रात्रीची डाळ उरते आणि ती फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर खूपच घट्ट होते, तर मी ते पिठामध्ये टाकून त्याचे पराठे बनवून घेते. पण आज रात्रीची डाळ तर काही उरलेली नाही आहे आणि टिफिनमध्ये पण काहीतरी वेगळं द्यायचं आहे, म्हणून मग आज हा मुगाच्या डाळीचा पराठा बनवते. तर इथे डाळ मी धुवून भिजत घालून ठेवली होती 10 मिनिटांकरता आणि आता आपण कुकरला लावून घेऊयात. तर मीठ आणि हळद टाकून घेतलं आहे. 2 शिट्ट्यांमध्ये व्यवस्थित शिजून जाते. तर इथे डाळ आपण ही गार करत ठेवूयात, तोपर्यंत पीठ मळून घ्यायचं आहे. तर 2 कपभर मी पीठ घेत आहे आणि त्यामध्ये आपण खूप जास्त मसाले टाकायचे नाही आहे आणि तिखट वगैरे पण करायचं नाही आहे. साधा सिंपल पराठा करूयात, पण खूपच छान आणि टेस्टी लागतो. तर मीठ, थोडंसं ओवा, तीळ, जिरे, हिंग आणि तेल टाकून घेणार आहे आणि आपण जी डाळ शिजवून घेतली आहे ती टाकून आपण मस्त असं पीठ मळून घेऊयात. तर खूप जाड असा पराठा नाही करणार आहे मी, कारण जाड असेल तर मग नंतर टिफिनमध्ये म्हणजे ऑफिसमध्ये वगैरे खायला ते तेवढं टेस्टी लागत नाही. म्हणून मग थोडे पातळ चपात्यांसारखेच करणार आहे. पण तुम्ही जर का चहासोबत वगैरे खाणार असाल गरम गरम, तर थोडंसं जाड करूनच करा, खूप छान आणि टेस्टी लागेल. तर हे मी डाळ आता याच्यामध्ये टाकून पीठ मळून घेते. थोडंसं पाण्याची गरज असेल तर पाणी थोडं घातलं तरी चालेल. मला थोडंसं पाणी टाकावं लागलं, कारण डाळ बऱ्यापैकी शिजली आणि त्यात पाणी थोडंसं कमी झालेलं आहे त्यातलं. तर हे आता मी 10 मिनिटांकरता झाकून ठेवते. तोपर्यंत मी टिफिनसाठी भाजी पण करून घेणार आहे. तर इथे आज मी फक्त पराठ्याचीच रेसिपी शेअर करते आहे. आता आपण ह्याची चपात्या करून घेऊयात आणि मी नंतर माझ्याकरता पराठे करेल. तर साधं सिंपल आपण जसे पोळ्या चपात्या करतो तसंच करूयात. तेलावर किंवा तुपावर भाजून घ्यायची. टिफिन करता पण छान आहे, म्हणजे थोडंसं वेगळं, रोजच्या चपात्यांपेक्षा काहीतरी छान वाटते हे. आणि नक्की ट्राय करून बघा एक वेळा. तर इथे माझे हे मुगाच्या डाळीचे सगळे पराठे करून झाले आहे टिफिनसाठी. तर मी आज फरसबीची भाजी केली आहे. तर नक्की ट्राय करून बघा आणि कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कशी वाटली ती. आणि तुम्ही